मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. कडे ही अव्याहतपणे चालत आलेली आहे. आपल्यापैकी काही जणांना कल्पना असेल, काही जणांना नसेल, म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. एकनाथ महाराजांचे जे शिष्य होते गावबा, त्या गावबा महाराजांच्या नंतर अनेक पिढ्यांच्या नंतर नारायणगडाला हा शिष्यत्वाचा बहुमान मिळाला, शिष्यत्व प्राप्त झालं आणि नारायणगडापासून स्वतंत्र होऊन भगवान बाबांनी पूर्वसुरींची जिथे निष्ठा आहे ती निष्ठा कायम ठेवणं हे महत्त्वाचं काम ते करत असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आदरभाव प्रकट होत असतो. मी उदाहरण आपल्याला देईन. वैकुंठवासी भगवान बाबा आमच्या दिंडीमध्ये, मी आपल्याला सांगितलं षष्ठीच्या दिंडीमध्ये जेव्हा सामील होतात, मोठी माणसं मोठी का असतात लक्षात ठेवा. कोणाचं स्मरण होतं हे मला सांगायचं आहे. कोणाचं स्मरण होतं? सगळेच महात्मे, अनेक महात्मे होऊन गेले, प्रत्येकाचं स्मरण होत नाही. पण थोरपण परहाची सांडी जे व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे तै जवळी कमाजी, असं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, जो स्वतःचा मोठेपणा दूर सोडतो परमात्म्याच्या समोर, जो स्वतःचा मोठेपणा दूर सोडतो तै जवळी कमाजी. जो परमात्म्याच्या दृष्टीनं छोटा असतो, जो स्वतःकडे लहानपणा धारण करतो, तो देवाच्या जवळ असतो, आणि जो स्वतःला मोठा समजतो तो देवापासून लांब जात असतो. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ह्या गोष्टी ऐकत असाल का? भगवंत ज्याप्रमाणे काल्याला बसले त्या श्लोकाचा थोडासा विचार करा. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदं हासयन्नर्मभिस्यैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केलीहि. अशा पद्धतीचा श्लोक भागवतामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये भगवंतानं कमलाकार रचना केलेली आहे बरं का. भगवंत आधी कमल दलाप्रमाणे स्वतः मध्ये बसले, आणि ज्याप्रमाणे छोट्या छोट्या पाकळ्या या त्या कमल दलाच्या जवळ असतात, आणि जशा जशा त्या मोठ्या मोठ्या होतात तशा तशा त्या कमल दलापासून दूर असतात, तशाच पद्धतीनं भगवंतानं बसण्याची रचना केली होती. जे छोटे आहेत, जे स्वतःला छोटे समजतात, ते देवाच्या जवळ येतात, आणि ज्याचा जसा जसा मोठेपणा वाढतो तसा तसा तो देवाच्या दूर जातो, असं चिंतन आपल्याला बघता येईल. मग जो मोठा असून सुद्धा बरं का, आम्ही लहान आहोत, लहान माणसांनी आम्ही लहान आहोत म्हणल्यात काही मतलब नाही. तो लहानच असतो, तो खरं बोलतोय असं आपल्याला म्हणता येईल. काय फार तो खरं बोलतोय असं आपण म्हणू शकतो. मी लहान आहे, हो खरंच लहान आहे म्हणून तुम्ही लहान आहात म्हणतो. एखाद्या मोठ्या माणसानं जर आम्ही लहान आहोत असं जर म्हटलं तर त्याचं खरं मोठेपण लोक समजत असतात. उदाहरण मी आपल्याला देत होतो की एकनाथ षष्ठीच्या दिंडीमध्ये, भगवान गडाची दिंडी ही परंपरेने शिष्यत्वाच्या नात्यानं एक नाथ महाराजांची सेवा म्हणून दिंडीमध्ये सहभागी होते. आमचे आजोबा दिंडीमध्ये असायचे. मग आजोबा असताना भगवान बाबा हे स्वतः टाळ घेऊन असायचे बरं का. भगवान बाबा हे स्वतः दिंडीमध्ये टाळ घेऊन असायचे. मग आता त्यांचे हजारो लोक त्यांच्या अस्तित्व असतानाच
त्यांचा एक फार मोठा समाज त्यांनी जोडलेला होता. त्यांच्यावर श्रद्धा असणारे फार मोठे माणसं आपल्याला बघायला सापडतात. तर खूप मोठी दिंडी ही भगवानगडाची तिथे असायची आणि दिंडी असल्याच्या नंतर झालं असं की भगवान बाबा रांगेत उभं राहायचे. बरं का, मला सांगायचं काय हे बघा, भगवान बाबा हे रांगेत उभे राहायचे. स्वतंत्र अस्तित्व असलेल्या भगवान बाबांनी, ज्याला मुख्यमंत्रीही ज्याच्या पुढे नतमस्तक होतो, अनेक मोठमोठे नेते ज्यांच्या समोर नतमस्तक होतात, ज्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक लोक, अनेक राजकीय लोक, अनेक धार्मिक लोक ज्यांच्या समोर नतमस्तक होतात, एवढा मोठा त्यांचा अधिकार असताना भगवान बाबा मात्र दिंडीमध्ये हे रांगेमध्ये चालत असत. आणि आमचे आजोबा वगैरे हे दिंडीच्या मध्ये, कारण दिंडीचे मालक म्हणल्यानंतर दिंडीच्या मध्ये आणि टाळकरी म्हणून भगवान बाबा उभे राहत असत. आमच्या आजोबांनी त्यांना सांगितलं, आमच्या वडिलांनी सांगितलेला प्रसंग आहे बरं का, मी कारण भगवान बाबांना मी स्वतः बघितलेलं नाही, पण आमच्या वडिलांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. तर त्यांनी असं सांगितलं, आमच्या आजोबांनी सांगितलं, बाबा तुम्ही मध्ये चाला, बाबा तुम्ही मध्ये चाला, कारण तुम्ही असं रांगेत उभं राहू नका, आम्हाला थोडंसं जरा चांगलं वाटत नाही, तुम्ही मध्ये चाला. भगवान बाबांचं वाक्य आहे आणि हे या वाक्याला पुष्टी मी आपल्याला त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या बरोबर असलेले आणि ह्या प्रसंगाला त्यांच्या समोर असलेल्या व्यक्तींच्या तोंडातून मी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, मी आपल्याला सांगतो बरं का. त्यामुळे याच्यामध्ये काही मिसळपणा असं काही आपल्याला बघायला सापडणार नाही. आजोबांनी आमच्या सांगितलं की तुम्ही दिंडीच्या मध्ये चाला, तुम्ही रांगेत नका उभा राहत जाऊ. तेव्हा भगवान बाबाचे शब्द आहेत, मी पैठणकर फडाचा म्हणजे नाथ फडाचा टाळकरी आहे आणि टाळकऱ्यानं रांगेत चालायचं असतं, मालकानं मध्ये चालायचं असतं. विठ्ठल मी आपल्याला सांगितलं, मोठा माणूस जेव्हा लहानपणा घेतो तेव्हा त्यांचा मोठेपणा हा जगाच्या समोर येत असतो. लहान माणसानं लहानपणा घेतला तर तो खरं बोलतो एवढंच आपल्याला म्हणता येतं. मग अशाच लोकांची पुण्यतिथी, अशाच लोकांचं पुण्यस्मरण हे घडत असतं. भगवान बाबांचा विचार करा किंवा वामनभाऊ महाराजांचा विचार करा, या दोघांनीही साधारणतः बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठं कार्य हे केलेलं आहे आणि त्याची व्याप्ती आता या काळामध्ये वाढत चाललेली आहे. त्यांचा प्रसार प्रचार त्यांच्या नावाचा होतोय. हे का ह्या मंडळीचा जर आपण विचार केला तर ही मंडळी निळोबारायांच्या नंतर बरं का, आत्तापासून आधी आणि निळोबारायांच्या नंतर जो वारकरी संप्रदाय आपला वाढला किंवा वारकरी संप्रदायाची जडणघडण झाली, त्या जडणघडणीमध्ये या लोकांचा सिंहाचा वाटा आहे, खूप मोठा वाटा या महात्म्यांचा आहे. मग या सगळ्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर संतांचं अवतार कार्य काय आहे हा विचार आपल्याला महत्वाचा आहे. ते कशासाठी येतात हा विचार आपल्याला महत्वाचा वाटतो. संत महात्म्यांचं बघा, आपण जाणकार श्रोते आहात, गेल्या 24 वर्षांपासून श्रवण करत आहात, त्यामुळे कीर्तनकार आपल्याला नेहमी सांगतात त्या पद्धतीनं की भगवंताला बोलवावं लागतं बरं का, भगवंताला बोलवावं लागतं, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं आणि संत महात्मे येत असतात. असे 3 भाग आपल्याला बघता येतील. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं, पर्याय नाहीये. जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण जे अडकलेलो आहोत आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, असं मातेच्या उदरकोहरी पचोनी विष्ठमूत्राच्या दाथरी, अशा तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की अगदी मातेच्या उदरामधून उलट लटकून माणूस जन्म घेत असतो. पण अशा पद्धतीनं आपण केलेले जे कर्म आहेत ते आपल्या पुनर्जन्माला कारणीभूत होत असतात. आपल्याला पुन्हा जन्म त्याच्यासाठी घ्यावा लागत असतो. जोपर्यंत आपले कर्म संपत नाहीत, जोपर्यंत आपले कर्म मागच्या जन्मातले संचित रूपानं जमा झालेले कर्म संपत नाहीत प्रारब्धाच्या रूपानं, तोपर्यंत आपल्या जन्म मरणाची येरझार खुंटण्याची शक्यता अजिबात नसते. जोपर्यंत शेवटचं कर्म शिल्लक आहे त्या शेवटच्या कर्माला भोगूनच त्याला संपवावं लागतं. मग आपण पाहतो काही लहान मुलं हे अगदी म्हणजे बालवयातच काही जण जातात बरं का, मरतात, हा इहलोक सोडून जातात. का? कारण तेवढाच त्यांचं कर्म शिल्लक असतं, म्हणून तेवढ्या कर्माचं तेवढा कर्म ते भोगतात आणि इहलोक सोडून जात असतात. म्हणजे हा कर्माचा जो सिद्धांत आहे हा तुमच्या आमच्यासाठी लागू आहे. कर्म ज्या पद्धतीनं आपले कर्म आहे तशा पद्धतीचा जन्म आपल्याला मिळतो. काही माणसं असं म्हणतात, आम्ही जीवनभर परमार्थ करतो, जीवनभर आम्ही परमार्थ करतो आणि आमच्या पदरामध्ये भिकारपण येत आहे, निराशा येते, त्रास येतोय, लोकांचा उपहास येतोय. आणि काही माणसं चोराचपाट्या करतायत पण आनंदामध्ये जगतात, ऐशारामामध्ये जगतात. याला देवाला दोष देण्यामध्ये अर्थ नसतो. जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेलं असतं ते आपल्या कर्माची आपले फळं भोगून आपल्याला संपवावी लागत असतात. याच्या देवाचा काहीही मोठेपणा नाही किंवा याच्यामध्ये देवाचा सहभाग तिळमात्र सुद्धा नाहीये. आपले कर्म हे आपल्याला आपल्या जीवनाची दिशा आणि दशा घडवत असतात. त्यामुळे संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात की माणसानं चांगली कर्म केली पाहिजे. शास्त्र सुद्धा आपल्याला वारंवार सांगतं की आपण चांगली कर्म केली पाहिजे. आज जर चांगली कर्म आपण करू तर याचा परिणाम आपल्या पुढच्या जन्मावरती होणार आहे. पुढचा जन्म आनंदामध्ये घालवायचा असेल तर या जन्मामध्ये सत्कर्म करणं अपेक्षित आहे, असं शास्त्र आपल्याला नेहमी सांगत असतं. मग आपण जे कर्म करतो
त्याचा परिणाम आपल्या पुढच्या जन्मावरती होत असतो आणि मग पुन्हा जन्म आपल्याला प्राप्त होतो. कोणी जर म्हणत असेल की प्रारब्ध मी भोगून संपवणार नाही, जे काही माझं संचित आहे ते मी भोगणार नाही आणि पुन्हा जन्माला येणार नाही, अशी शक्यता नाही. असं आपली तेवढी पात्रता सुद्धा नाही. आपण असं काही करू शकतो याची तिळमात्र शक्यता नाही. कारण आपला मनुष्याचा देह कसा प्राप्त होतो याचा थोडासा विचार करा. समान पाप आणि समान पुण्य जेव्हा होतात तेव्हा मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त होत असतो. पुण्याचं आधिक्य असेल आणि पापाची कमतरता असेल तर दिव्य अशा देवाचा देह आपल्याला प्राप्त होतो. आपल्याकडे जर का पापाचं आधिक्य असेल आणि पुण्याची कमतरता असेल तर पश्वादिकांच्या योनीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होत असतो. आणि समान पाप आणि समान पुण्य जर जमा झालं तरच मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. आता मला सांगा, समान पाप आणि समान पुण्य होणं सोपं का जास्त पाप किंवा जास्त पुण्य होणं सोपं? जास्त पाप आणि जास्त पुण्य होणं सोपं आहे, लक्षात घ्या बरं का. मी उदाहरण आपल्याला देतो. दुकानदार असतात, पूर्वीच्या काळामध्ये ते काटे असायचे, तराजू ज्याला आपण म्हणतो तो तराजू असायचा. ते तराजू लटकवलेला असायचा, अगदी तो काटा मधोमध असायचा. जेव्हा त्या तराजूमध्ये कुठलंही माप नसताना जर तो जो आपण बघितला तर तो तराजू एकसारख्या जमिनीपासून एकसारख्या अंतरावरती तो असायचा. मग आता काय, एका भांड्यामध्ये जर का आपण 1 किलोचं माप ठेवलं आणि आपण त्याच्यामध्ये 2 किलो साखर ओतली, आता इकडचं पारडं जड होणार, ते खाली बसणार आणि 1 किलोचं माप वर होणार आहे. बरं का, हे पुण्याचा विचार करा. पुण्याचं आधिक्य असलं की काय होतं, हा खाली जाणार, हा माप वर जाणार आहे. बरं, आता काय झालं, आता याने 2 किलोचं अधिक त्याच्यामध्ये माप ठेवलं. आता काय झालं, जी 2 किलोची साखर होती ती वर गेली आणि हे खाली आले. हे सोपं आहे, अगदी 1 मिनिटाचा हा प्रकार आहे. हे माप काढायचं, ते माप ठेवायचं, बस सोपा प्रकार आहे. पण समान करत असताना 1 किलो माप ठेवलंय आणि 1 किलोच आपल्याला साखर जर का त्याच्यामध्ये ठेवायची आहे तर माप घेताना आपण जर बघितलं तो दुकानदार काय करतो, अशी मुठभर उचलतो, थोडी जास्त झाली की मुठभर उचलतो. तो काटा जर का तिकडे जाताना दिसला की पुन्हा तो थोडंसं हळूहळू सोडत जातो, हळूहळू सोडतो. पुन्हा जर थोडी जास्त झाली पुन्हा त्याच्यातली काढतो आणि तो काटा बरोबर मध्ये येण्याचा आला तर आता हे मी काटा न मारणाऱ्या दुकानदाराबद्दल बोलतोय बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल की तर बरोबर मधोमध तो आला, आता 1 किलो साखर भरली. उदाहरण मी का आपल्याला देतोय की आधिक्य किंवा कमतरता हे सोपं आहे, अधिक किंवा कमी हे फार सोपं आहे. पण समान करत असताना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. आपलं समान पाप आहे, आपलं समान पुण्य आहे आणि म्हणून आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे. मग या मनुष्याचा देह प्राप्त झाला म्हणजे आपल्या कर्मावरती तो आधारित आहे, निश्चित आहे. परंतु आपल्याला कळत नसतं की आपलं पाप किती झालंय, आपलं पुण्य किती आहे. त्यामुळे हा योगायोग असतो आणि त्या योगामुळे आपल्याला यावंच लागतं बरं का. जर का आपली कर्म शिल्लक असतील तर आपल्याला मनुष्याच्या देहामध्ये यावंच लागतं. देवाचा थोडासा विचार करा. देवाला यावं लागत नाही बरं का. देवाला यावं लागत नाही, तो स्वतःहून कधीही येत नाही, तर त्याला बोलवावं लागतं. आपण त्या गजेंद्राचा विचार करा. गजेंद्र जेव्हा त्या नकराच्या तावडीमध्ये अडकला तेव्हा त्यानं काय केलं, गजेंद्र म्हणजे हत्ती सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेला. त्या स्नान करत असताना आपल्या शेकडो साथीदारांबरोबर तो गेला. तिथे जलक्रीडा सुरू झाली. ते हत्ती एकमेकांच्या अंगावरती सोंडेनं पाणी फेकत होते. काही त्याच्यातले बाहेर यायचे, एकमेकांच्या अंगावरती माती फेकायचे, पुन्हा त्या सरोवरामध्ये जायचे, पुन्हा बाहेर यायचे. त्या सरोवरामध्ये एक नक्र होता. नक्र म्हणजे मगर, एक नक्र होता. आणि त्यानं विचार केला, हा हत्ती एक तर माझ्या जागेमध्ये आला ते आला, माझं पाणी गढूळ करतो ते करतो, माझी परवानगी न घेता आला ते आला, आणि आता मला पायाखाली तुडवण्याचा याचा विचार आहे. याला अद्दल घडवले पाहिजे म्हणून त्या नखरानं त्या गजेंद्राचे पाय जबड्यामध्ये पकडल्यानंतर झालं असं की त्या गजेंद्राला वाटलं मी गजेंद्र आहे, कोण मला काय करू शकणार. झटकून देण्याचा प्रयत्न केला साधारण प्राणी म्हणून. पण झालं असं की झटकून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा नक्र काही त्याच्या जबड्यातनं त्याचा पाय सोडेना. भागवतकार वर्णन करतात 1000 वर्ष दोघांमध्ये युद्ध चाललं, 1000 वर्ष दोघांच्या मध्ये युद्ध चाललं. पण आता असं लक्षात आलं गजेंद्राच्या की आता आपली शक्ती संपलेली आहे. आता आपली शक्ती संपलेली हे लक्षात आलं. कधी हलायचं असेल तरी भगवंताच्या सत्तेशिवाय ते हलू शकत नाही आणि परमात्म्याला कळणार नाही आपल्या भक्ताला त्रास होतोय किंवा गजेंद्राला त्रास होतोय. पण जोपर्यंत तो गजेंद्र परमात्म्याला आवाज देत नाही तोपर्यंत तो परमात्मा आला नाही.
भागवतकार वर्णन करतात, सोंतस्तरस्सुर्बलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गुरुत्मतिंख उपात्यचक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरु भगवन् नमस्ते. हे प्रभो, या संकटामध्ये मी अडकलेलो आहे आणि माझा तारणहार तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, तू ये आणि मला वाचव. आणि त्यावेळी तो परमात्मा आला. कनवाळू कृपाळू भक्ताला गजेंद्रानं देवाला बोलवलं आणि मग तो परमात्मा आला. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाये, तो ती विठाई, तो पांडुरंग, तो विष्णू आला आणि त्या गजेंद्राचा उद्धार त्यानं केला. भगवंताला बोलवावं लागतं, बोलवल्याशिवाय देव कधी येत नसतो. द्रौपदीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तिनं स्वतःची लज्जा रक्षण करण्याचा प्रयत्न केला, कपडे धरून बसली, परंतु तिच्या लक्षात आलं की आपल्या शक्तीपेक्षा दुःशासनाची शक्ती जास्त आहे आणि आता तो आपले सगळेच्या सगळे कपडे फेडल्याशिवाय राहणार नाही. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला भगवंत आठवला आणि मग भगवंताचा धावा केला की ये देवा, कोठे गुंतला असे द्वारकेचा राणा, वेळ काच खया लाविला. मग द्रौपदीनं धावा केला आणि मग वस्त्रावतार घेऊन तो परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. आता भगवंताला माहित नाही, स्वतःची बहीण आहे, तिचे कपडे उतरवणं चालू आहे. भगवंताला माहित नाही की स्वतःहून जावं. भगवंताला सगळं कळतं, पण जोपर्यंत आपला भक्त बोलवत नाही, जोपर्यंत आपल्याला कोणी बोलवत नाही, तोपर्यंत तो परमात्मा येत नसतो. परमात्म्याला, देवाला बोलवावं लागत असतं. तुम्हाला आम्हाला यावंच लागत असतं. संतांचा विचार करा, संत महात्मे मात्र येत असतात. संत महात्मे येत असतात, त्यांच्या लक्षात येतं की आता काही ते आपल्या येण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे. का बुडते हे जन तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. संत महात्म्यांचा अवतारच त्याच्यासाठी असतो. एकनाथ महाराजांना लोकांनी विचारलं, एकनाथ महाराजांनी समाधी घेण्याचा निश्चय केला आणि शेवटचं कीर्तन करण्यासाठी एकनाथ महाराज लक्ष्मी तीर्थावरती उभे राहिले. लक्ष्मी तीर्थावरती एकनाथ महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं आणि शेवटचं कीर्तन केल्याच्या नंतर चालू असताना लोकांनी नाथ महाराजांना विचारलं, म्हटले महाराज तुमच्यासारख्या महात्म्यांचं येणं कशासाठी असतं?
तुम्ही कशासाठी येता? बघा, एकनाथ महाराजांनी जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये आणि भगवंतानं गीतेमध्ये त्याच्या येण्याचं जे प्रयोजन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साम्य बघायला सापडेल. भगवंतानं सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्म परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं परमात्म्यानं स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. भगवंतानं असं सांगितलं, जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होत जातो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी यायला लागते आणि त्यावेळी मला यावं लागतं, जेव्हा साधूंचा छळ व्हायला लागतो तेव्हा मला यावं लागतं, असं भगवंतानं स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. ते संभव आम्ही युगे युगे, युगायुगामध्ये मी स्वतः येत राहील, अशा पद्धतीची भाषा भगवंतानं गीतेमध्ये वापरलेली आहे. एकनाथ महाराजांची भाषा हीच आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, कशासाठी यावं लागतं? जै धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणी, नानामते पाषांढ कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. नाथ महाराजांनी असं सांगितलं की जेव्हा जेव्हा जाई धर्माची वाट मोडे, जेव्हा जेव्हा धर्म बाजूला पडायला लागतो, लोक धर्माचं पालन न करता जीवन जगायला लागतात, जाई धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, जेव्हा अधर्म वाढायला लागतो, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, तेव्हा आम्हाला यावं लागतं. आम्हा का संसारा येणे? आम्हाला का संसाराला यावं लागतं? येण्याचं तसं प्रयोजन नाही. आम्हा का संसारा येणे? पण हरिभक्ती नामस्मरणे, हरिभक्ती आणि नामस्मरणाच्या माध्यमातून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आम्हाला यावं लागतं. अशा पद्धतीची भाषा नाथ महाराजांनी सांगितलेली आहे. सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती, हेच एक निश्चिती करणे आम्हा, नानामते पाषांढ कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. जी कर्मठता कर्मामध्ये आपल्याला दिसायला लागतीये, त्या कर्मठतेचं हरिभजनानं तोंड फोडण्यासाठी आम्हाला यावं लागतं. हे एकनाथ महाराजांनी स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा बरं का, जेव्हा जेव्हा संत महात्म्यांनी सांगितल्याच्या नंतर लोकांमध्ये परिवर्तन होतं, त्याच्यासाठी संत महात्मे येतात. लोकांना बोलून त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असेल तर त्यावेळी संतांचा अवतार, आणि लोक ऐकण्याच्या पुढे गेले तर त्यांना दंडित करण्यासाठी भगवंताचा अवतार. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे धर्माच्या साठी संत महात्मे अवतीर्ण होतात. महाराज हेच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संत महात्म्यांचा अवतार असतो बरं का. संत सत्पुरुष साधू सर्वसामान्यपणे आपण एकाच लक्षणामध्ये सगळ्यांना बसवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रत्येकाचा एक स्वतंत्र अधिकार आहे, प्रत्येकाची स्वतंत्र काही व्याख्या असं आपण म्हणू शकतो. सत्पुरुष आपण भगवत भक्त बरं का, भगवत भक्त म्हणजे आपण संतच समजतो, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण जर बघितलं की धर्माच्या साठी जेव्हा अधर्माच्या रस्त्यानं माणसं पुढे जातात तेव्हा धर्माच्या मार्गावर आणण्यासाठी ते सत्पुरुष जे असतात ती आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपण रामायणातलं उदाहरण बघा. रावण जेव्हा असा विचार करू लागला की सीतेचं हरण करायचं, अपहरण करायचं, तेव्हा बिभीषणानं रावणाला सांगितलं, पथभ्रष्ट होऊ नकोस, भगवंताची भक्ती कर आणि भगवंताची दुश्मनी स्वीकारू नकोस. चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न बिभीषणानं केला, परंतु उपयोग झाला नाही. दुर्योधनाचा विचार करा. विदुरानं वारंवार धृतराष्ट्राला सांगितलं, तुझ्या मुलाला आवर, लगाम त्याची ओढ,
जर लगाम तो ढिल्ली सोडलीस तर त्याच्याकडनं पाप कर्म होणार आहे. कारण भगवंत समोर उभा आहे, त्याची भक्ती त्यांना स्वीकारायला सांग आणि सामान्य जमिनीच्या तुकड्यासाठी वाद घालायला लावू नकोस, अशा पद्धतीचं मार्गदर्शन विदुरानं सुद्धा केलं होतं. पण काय असतं, जेव्हा माणूस एखाद्या विचारामध्ये गर्क असतो तेव्हा आपल्याला कोण सांगतंय, काय सांगतंय, कशासाठी सांगतोय याचा विचार मनामध्ये न राहता माझं बरोबर आणि दुसऱ्याचं चूक ही भावना समजून अशा पद्धतीचा विचार करून तो पुढे जात असतो. नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती. संतांच्या विभूती म्हणजे काय? संत महात्म्यांचे जे अवतार आहेत. विभूती म्हणजे अवतार. भगवंताने गीतेमध्ये स्वतःचे अवतार सांगितले 10व्या अध्यायामध्ये. तशाच पद्धतीनं संतांच्या विभूती असं नाथ महाराज सांगतात. पुरुषांमध्ये संत ही माझी विभूती आहे असा एक विचार आहे, असं भगवंताचं म्हणणं आहे. पण या संतांच्याही अनेक विभूत्या म्हणजे संतांचेही अनेक प्रकार म्हणजे संतांचेही अनेक अवतार जेव्हा येत असतात तेव्हा तो कशासाठी येतात तर नाथ महाराज सांगतात धर्मालागी अवतरती. धर्म काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला संत महात्मे समोर येत असतात, अवतीर्ण होत असतात. आता धर्म म्हणजे काय? हिंदू किंवा अशा पद्धतीचा धर्म काही अपेक्षित आहे बरं का? या धर्माचा थोडासा जर आपण विचार केला तर धर्म म्हटल्यानंतर धारणात धर्म, हा जो जी गोष्ट धारण करतो तो त्याचा धर्म होत असतो असं सांगितलं गेलेलं आहे. आता आपल्या धर्मामध्ये काय अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती परंपरा चालत आलेली आहे. ती परंपरा आपण नेटानं धारण करणं, आपल्या पूर्वसुरींनी जे जे काही कर्म करून चांगले कर्म केलेले आहेत त्या पद्धतीचं अनुसरण करणं आणि त्या अनुसरणाच्या प्रक्रियेला आणि त्या पद्धतीला धर्म म्हटल्या गेलेला आहे. या जो बघा नाथ महाराजांनी प्रत्येकाचा धर्म स्वतंत्र आहे असं सांगितलेलं बरं का. श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले बुरे त्यागावे न कळे काही. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे, भले भुरे भोगावे न कळे काही. प्रत्येकाचा धर्म नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. नाथ महाराजांनी संतांचाही धर्म सांगितला. सर्वाभूती दया हा संतांचा धर्म आहे असं नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. कुत्र काय करतं? कुत्र्याचा धर्म काय? कुत्र्याचा तो धर्म करावी वस वस बरं का. कायम भुंकत असतो. कोणीही दिसलं तरी भुंकत असतो. महाराज लोक दिसले तर जरा जास्त भुंकतात कुत्रे काय बरं का. वेगळं काहीतरी प्रकार दिसतंय. धोतर वगैरे घातलेलं, त्यांना वाटतं काय रोज वेगळी माणसं बघायची त्यांना सवय. महाराज लोकांवर जास्त भुंकतो बरं का. कळत नसतं त्याला तो महाराज लोकांवर चांगल्या लोकांवर भुंकतो म्हणूनच तो कुत्रा असतो बरं का. विठ्ठल विठ्ठल हा सत्पुरुष दिसतोय याच्यावर भुंकायचं नाही, हा चोर दिसतोय याच्यावर भुंकायचं असा विचार कुत्र करत नाही. भले बुरे त्यागावे नकळे. जो कोणी दिसला त्याच्या अंगावरती भुंकणं हा कुत्र्याचा धर्म आहे. तशाच पद्धतीनं नाथ महाराज सांगतात वेश्येचा धर्म काय? वेश्येचा धर्म काय आहे? वेश्येचा धर्म आपला देह विकायचा. कोण येत आहे कोण येत नाही याचा विचार महत्वाचा नाही तिच्यासाठी. पैसा देतोय ना बस त्याला आपल्या देहाचा भोगू द्यायचा, अशा पद्धतीचा विचार आपल्याला सांगितलेला लक्षात येतो नाथ महाराजांनी. म्हणजे काय की प्रत्येकाचा एक स्वतंत्र धर्म आहे. वारकरी आपण जो विचार करतो वारकऱ्यांना भागवत धर्मीय असं म्हटलेलं आहे बरं का. मग भागवत धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे का? अजिबात नाही. वारकरी संप्रदाय ज्याला भागवत धर्म नाथ महाराजांनी म्हटलेला आहे तो भागवत धर्म हा आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा एक व्यापक स्वरूप आहे. आपली जी परंपरा चालत आलेली आहे, आपल्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही, लक्षात ठेवा. आपल्या धर्माला काय भगवान श्रीकृष्णानं स्थापन केलं का? नाही. मग धर्मसंस्थापनार्थाय असं का म्हणतात परमात्मा? धर्मसंस्थापनार्थाय असं म्हटलेलं आहे, धर्मस्थापनार्थाय असं म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्या. संस्थापना आणि जेव्हा धर्म हा त्याच्या मार्गापासून पथभ्रष्ट होतो तेव्हा त्या धर्माला जागेवर आणण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते करण्यासाठी मी येतो असं अशी भगवंताची भाषा. धर्मस्थापनेसाठी देवाचा अवतार नाही, संतांचाही अवतार नाही. कारण संत किंवा देव हे धर्मस्थापनेसाठी येत नसतात तर धर्माच्या संस्थापनेसाठी येतात. आड मार्गाने निघाला त्याला मूळ रस्त्यावरती आणण्यासाठी संत महात्मे किंवा देव येत असतात. या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलंय की संतांचा स्वभाव काय आहे.
संतांच्या विभूती कशासाठी येतात तर धर्मासाठी येतात. मग धर्मासाठी म्हणजे हिंदू धर्मासाठी येतात का, मुस्लिम धर्मासाठी येतात का, ईसाई धर्मासाठी येतात का, तर अशा पद्धतीचा धर्म अपेक्षित नाही. धारणात धर्म हा असं म्हटलंय. आता भगवंतानं धर्माच्या बाबतीमध्ये एक फार छान वाक्य सांगितलं बरं का गीतेमध्ये. भगवंतानं सांगितलंय स्वधर्मात निधनम श्रेय परधर्मो भयावह, असं भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवंतानं असं सांगितलंय की स्वतःच्या धर्मामध्ये माणसानं मरण पत्करलं पाहिजे, परंतु मरण समोर येत असताना दुसऱ्याचा धर्म मात्र आपला धर्म समजू नये. आणि हीच री ओढली छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि म्हणून संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी आपण सर्वांनी बहाल केलेली आहे, त्यांच्या नंतरच्या लोकांनी बहाल केलेली आहे. कशामुळे? कारण की मरण पत्करलं छत्रपतींनी. त्या औरंगजेबानं सांगितलं जर का तू मुस्लिम धर्माचा स्वीकार करशील तर मी तुझा प्राण वाचवेल. परंतु संभाजी महाराजांनी सांगितलं प्राण गेला तरी चालेल, पण माझा धर्म, माझा हिंदू धर्म मी सोडणार नाही. म्हणजे काय? स्वधर्मात निधनम श्रेय, स्वतःच्या धर्मामध्ये माणसानं मरण पत्करावं, परधर्मो भयावह, पण परधर्मामध्ये माणसानं तिकडे जाऊ नये. अशा पद्धतीची भाषा भगवंतानं गीतेमध्ये वापरलेली आहे. आता पुन्हा तोच प्रश्न की धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे धारणात धर्म. मी पुन्हा तिथेच येतो बरं का. हा धर्म वेगळा सोडा. आता धर्म म्हणजे आता जसं आपण भगवंतानं सांगितलं चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः, चातुर्वर्ण्य ही व्यवस्था मी निर्माण केली असं भगवंतानं सांगितलंय. पण ती त्यांनी कशी निर्माण केली? गुणकर्म विभागशः. बरं का. आता आपण काय केलं की जो एक ब्राह्मण आहे, ब्राह्मणानं काय करायचं? ब्रह्मकर्म करायचं, ज्ञानदान करायचं. मग ज्ञानदान करणारा जो कोणी आहे तो ब्राह्मण आहे. असं भगवंत गुणकर्म विभागशः, इथे आपण चुकलो. भगवंतानं गुणकर्म विभागशः असं म्हटलेलं असलं तरी आपण जन्मानं जात ठरवली, आपण जन्मानं वर्ण ठरवला. आता लोक असं नाव ठेवतात बरं का. आपल्याला म्हणतात की ही चातुर्वर्णी ही जुनी गोष्ट झाली, पण ही कोणी निर्माण केली? भगवंतानी निर्माण केली आणि त्यांनी ते मान्य केलंय. चातुर्वर्णी मया सृष्टम, मी सृष्टी निर्माण केली. मग ते देवाला दोष देण्यात अर्थ नाही, तो आपल्याला दोष आहे. आपण काय केलं? मग जो ज्ञानदान करत होता ब्राह्मण, त्याचा मुलगा जो झाला की तो ब्राह्मणच. तो ज्ञानदान करो किंवा न करो. जो देशाचं संरक्षण करतो, जो जगाचं संरक्षण करतो, जो कुटुंबाचं संरक्षण करतोय, त्याच्यासाठी जी काही क्रिया कार्यान्वित झालेली आहे, जो काही विभाग कार्यान्वित झालेला आहे, ती क्रिया ज्याच्याकडनं होते तो क्षत्रिय. मग काय? नोकरी करू लागला किंवा ज्ञानदान करू लागला तरी त्याला क्षत्रिय समजल्या गेलं. वैश्य म्हणजे काय? जो पैसा कमवतो, व्यापार करून जो पैसा कमवतो तो वैश्य. मग काय झालं? वैश्याचा मुलगा जर का नोकरी करत असेल, जर का पोलीसमध्ये नोकरी करत असेल तर त्यानं क्षत्रिय असायला पाहिजे. भगवंतानं जे तयार केले कर्माचे नियम, परंतु तो काय झाला? तो वैश्य झाला. जो शूद्र म्हणजे काय? शूद्र म्हणजे तुच्छ. बघा लोकांनी काय केलं लक्षात घ्या. शूद्र आणि क्षुद्र याची एकता केली बरं का. जे शूद्र असतात ते क्षुद्र असतात असं म्हटलं गेलं, परंतु तसं नाहीये. शूद्र हा वर्ण आहे, क्षुद्र म्हणजे तुच्छ. क्षत्रियाचं क्ष, त्याचं जे क्षुद्र आहे ते म्हणजे तुच्छ. आणि शहामृगाचं श जे आहे बरं का, त्याला तो वर्ण आहे. लोकांनी त्या शूद्राला क्षुद्र करून टाकलं, क्षुद्र म्हणायला सुरुवात केली आणि त्यामुळे तो एक जो विभाग आहे तो दुखावला गेला बरं का. ही चूक आहे, आपल्या काही पूर्वसुरींची ही चूक आहे. कारण भगवंतानं गुणकर्मानं हे विभाग तयार केले, परंतु आपण पोटी जन्माला आला म्हणजे तोच झाला अशी आपण भावना केली. म्हणून आज जाती जातीमध्ये आपल्याला सगळं राजकारण बघायला मिळतंय. जाती जातीमध्ये वाद निर्माण झालेले आपण पाहतो, जाती जातीमध्ये द्वेष भावना निर्माण झालेली आपण पाहतो. परंतु आपण सर्वजण त्या एकाच परमात्म्याचे अंश आहोत याचा विसर मात्र आपल्याला पडत असतो. त्या एका परमात्म्याचे अंश आहोत त्याची जाणीव करून देण्यासाठी संत महात्मे येत असतात. धर्मालागी म्हणजे काय? प्रत्येकानं आपलं आपलं कर्म करावं, तो त्याचा धर्म झाला. पण खरं धर्माच्या दृष्टीने जर विचार केला तर एकनाथ महाराजांनी धर्माचं म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं सुद्धा एक फार मोठं काम केलेलं आहे. आपण जर बघितलं तर ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांचा जो कालखंड होता तो आपला हिंदुत्वाचा कालखंड होता. त्यावेळी मुस्लिमांचं आक्रमण झालं होतं, परंतु मुस्लिम आक्रमक हे भारतामध्ये पसरलेले नव्हते. तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि भारतभर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता.
पण मध्यंतरीचा जो कालखंड आहे, जो भानुदास महाराजांचा, त्यावेळी विजयनगरचं साम्राज्य हे लयाला चाललेलं होतं बरं का. त्यावेळी एकनाथ महाराजांसारख्या महात्म्याचा जन्म झाला. ज्यावेळी अत्याचार वाढलेले होते, जेव्हा मुस्लिम आक्रमक, यवन आक्रमकांच्या माध्यमातून हिंदूंची धर्मांतर करण्यात येत होती, त्या कालखंडामध्ये अशा बिकट परिस्थितीमध्ये परमार्थ टिकवण्याचं कार्य आणि लोकांना सन्मार्गाला लावण्याचं कार्य, धर्मावरती चालण्याचं कार्य हे एकनाथ महाराजांनी केलेलं आपण पाहू शकतो. विठ्ठल थोडी हवा थंड झाली म्हणून तुला बोलताना त्रास होतोय, समजून घ्यायला अशी अपेक्षा. हा नाही 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 बघा, काळजी आहे, चांगली गोष्ट आहे. कीर्तनामध्ये नको असं काही. मला काय सांगायचंय, धर्म, या धर्माचा रक्षणाचं कार्य हे प्रत्यक्षपणे नाथ महाराजांनी, काय झालं, नाथ महाराजांनी एकदा कीर्तनामध्ये म्हणा, प्रवचनामध्ये म्हणा, हजरत मौला सब दुनिया पालन वाला, सब घटमो साई बिराजे करत है बोलबाला, अपना साथी समझ के लेना सलील वो ही अल्लाह, गरीब नवाजे मैं गरीब तेरा तेरे चरण कुरत वाला, एका जनार्दनी निजवद अल्लाह असल वो ही बिटपर अल्लाह. अशा पद्धतीचा अभंग गायला, अशा पद्धतीचा अभंग म्हणला, त्याच्यावरती चिंतन केलं. आणि असं चिंतन केल्यानंतर लोक विचार करू लागले, नाथ महाराजांना काय झालंय, धर्मांतर आपल्या या भागामध्ये होत आहेत आणि नाथ महाराजांसारखा महात्मा अल्लाह अल्लाह करतोय. लोकांना आश्चर्य वाटलं, काही लोकांना वाईट वाटलं, काही लोक काळजीमध्ये पडले, हे काय प्रकार चालू आहे म्हटले. परंतु नाथ महाराजांनी सांगितलं, जो अल्लाह आहे तोच विटेवरती विराजमान आहे आणि जो विटेवरती विराजमान आहे त्यालाच लोक अल्लाह म्हणतात. असं अल्लाह अल्लाह नाथ महाराजांच्या तोंडातून सारखं सारखं येऊ लागल्यानंतर लोकांना काळजी वाटू लागली की न जाणो नाथ महाराज जर धर्म परिवर्तित करते झाले तर आपल्या हिंदू धर्माला केवढी मोठी खिंडार पडणार आहे, केवढा मोठा खिंडार याला पडणार आहे. आणि म्हणून लोक चिंतित झाले. आणि ही बातमी मात्र त्या काळाच्या मुल्ला मौलवींपर्यंत पोहोचली की नाथ महाराज त्यांच्या कीर्तन प्रवचनातून अल्लाचं कौतुक करत आहेत. झालं, त्यांना ही बातमी कळाली आणि नाथ महाराजांच्याकडे त्यांचं सगळ्याच्या सगळं शिष्टमंडळ आलं. बरेच ते मुल्ला मौलवी, सगळे दाढी वाढलेले, टोप्या घातलेले, हे सगळी मंडळी तिथे नाथ महाराजांच्याकडे आली. आल्याच्या नंतर झालं असं की त्यांची चर्चा सुरू झाली. आता ही चर्चा बंद दाराआड सुरू झाली बरं का. आता जे आपण बंद दाराआड चर्चा झाली पाहतो, बंद दाराआड चर्चा का होती, लोकांना काही गोष्टी कळू न देण्यासाठी. बर, ही चर्चा तिथे सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर त्या लोकांनी विचारलं, हमने सुना है कि आप अल्लाह अल्लाह करते हैं कीर्तन में. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हो काय हरकत आहे म्हटले, तुम्ही ज्याला अल्लाह म्हणता तोच आमचा हरी आहे, तोच आमचा पांडुरंग आहे आणि आमचा जो पांडुरंग आहे तोच तुमचा अल्लाह आहे म्हटले. चराचरामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, येथून पाहे तेथवरी तव तव अवघा दिसे हरी. काय त्यांनी सांगितलं, म्हटले मग तुम्हाला अल्लाह मान्य आहे का. नाथ महाराजांनी सांगितलं, हो अल्लाह मान्य. आता काही बंद दाराआड जरी चर्चा सुरू असली तरी सुद्धा काही कान लावून भिंतीलाही कान असतात असं म्हणतात. त्याप्रमाणे त्या फटीतून लोकांनी ऐकलं आणि असं ऐकलं की नाथ महाराज अल्लाचं कौतुक ह्या मुल्ला मौलवींसमोर सुद्धा करतायत. असं ऐकल्याच्या नंतर लोकांना आश्चर्य वाटलं आणि ते चर्चा करू लागले की बहुतेक नाथ महाराज आता मुस्लिम होणार, त्या दिशेनं त्यांची पावलं सुरू झालेली आहेत. आणि सगळीच्या सगळी मंडळी परेशानीमध्ये पडली की काय होणार आता, काय होणार काय होणार. तेव्हा नाथ महाराजांनी त्यांना विचारलं, तुमच्या दृष्टीनं अल्लाह म्हणजे काय आहे. त्यांना विचारलं, तुमच्या दृष्टीनं अल्लाह म्हणजे काय. त्यांनी सांगितलं, आमचा अल्लाह म्हणजे तो परमात्मा आहे, तो एकमेव आहे, त्याच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणालाही मानत नाही. तुमच्याकडे 33 कोटी देव असतील, ते तुमच्याकडे तुमचेच ठेवा, आमच्याकडे एकच देव आहे आणि त्याला अल्लाह आम्ही म्हणतो. मग तो अल्लाह जो आहे त्यालाच आम्ही मानतो, त्याचीच आम्ही इबादत करतो आणि दुसऱ्या कोणाचीही उपासना आमच्याकडनं घडत नसते. पण तुम्ही अल्लाहला मानताय ना. हो. मग नाथ महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या दृष्टीनं तो परमात्मा सगळीकडे भरलेला असा आहे का. त्यांनी सांगितलं, हो तो त्याचीच सगळी मालकी आहे, म्हणले त्याचेच आपण सगळेजण आहोत, त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचा राग द्वेष अपेक्षित नाही. त्या सगळ्यांवरती प्रेम करा, शांती सगळीकडे असावी असा आमचा धर्म सांगतो म्हटले. नाथ महाराजांनी सांगितलं, तो चराचरामध्ये आहे असं तुम्हाला पटतंय. हो म्हटले. आता तसा त्यांचा विचार नाही, लक्षात ठेवा बरं का. कोणीतरी शासक आहे आणि त्याला अल्लाह म्हणायचं आणि आपण सर्व त्याचे उपासक आहोत. तो आणि हा म्हणजे द्वैत. आपल्या परिभाषेमध्ये जर का बोलायचं झालं आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये तर द्वैत आहे. तो
उपास्य आहे आणि आपण उपासक आहोत ही भावना आहे. पण आपला धर्म आपल्याला काय सांगतो की जो उपासक आहे तो उपासक आणि ज्याची तो उपासना करतो हे दोन्ही वेगळे नसून ते एक आहेत, हा आपला धर्म आपल्याला सांगतो. सनातन वैदिक धर्म आणि त्यातल्या त्यात वेदांत शास्त्र म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे आपल्याला सांगतं. आता काय झालं, नाथ महाराजांनी यांची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, तुम्हाला हो म्हटले तो परमात्मा आम्हाला मान्य आहे, तुम्हाला जसा तो चराचरामध्ये आहे ना तसाच तो आम्हाला चराचरामध्ये म्हटले, आम्हाला मान्य आहे. बरं, आता काय करायचं? मग त्यांनी सांगितलं, मग तुम्हाला जर का आमचा अल्ला मान्य आहे, तो चराचरामध्ये भरलेला आहे ना, मग तुम्ही उपासना करायला आमच्या मस्जिदीत काय येत नाहीत म्हटले. बरं का, तुम्हाला जर अल्ला मान्य आहे मग तुम्ही इबादत करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, भक्ती व्यक्त करण्यासाठी आमच्या मस्जिदीमध्ये काय येत नाहीत हे सांगा. असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, मला काही हरकत नाही, काही हरकत नाही. बस की पुन्हा बातमी गेली, नाथ महाराज मस्जिदीमध्ये जाणार. झालं. काय असतं, एखादी गोष्ट एकाला सांगितली अशी तर ती तशीच जाते असं नाही, मिर्च मसाला लावून पुढे जात असते. बरं का, आणि ही कुठल्या अटीवर जाते कोणाला सांगू नका, पण मी तुम्हाला सांगतो. असं म्हटलं की समजायचं सगळीकडे पोहोचणार आहे. आणि त्यातल्या त्या स्त्रियांना जर सांगितलं तर ते सगळीकडे जात, कोणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते बस असं म्हणायचं, सगळीकडे ती बातमी पसरून टाकायची. बातमी झाली, नाथ महाराज मस्जिदीमध्ये जाणार म्हणजे नाथ महाराज मुस्लिम धर्माचा स्वीकार करणार आहेत. कधी यायचं दिवस ठरला, या जुम्म्याच्या दिवशी यायचं, ह्या शुक्रवारी यायचं असं ठरलं. येत्या शुक्रवारी नाथ महाराज धर्मांतर करणार अशी बातमी सगळीकडे पसरली. आता हे सगळे मुल्ला मौलवी खुश झाले, आनंदित झाले. एकनाथ महाराज जर का आपल्या धर्मामध्ये आले की बाकीचे त्यांचे हजारो समर्थक डोळे झाकून त्यांच्या पाठीमागं आपल्या धर्मामध्ये येणार आहेत. त्यामुळे अत्यंत आनंद त्या काळच्या त्या मुल्ला मौलवींना झाला. आता काय झालं, शुक्रवार आला आणि त्या ठिकाणी सगळे लोक जमा झाले. आता नाथ महाराज काय करणार? काय करतील नाथ महाराज? नाथ महाराज ठरल्याप्रमाणे घराच्या बाहेर पडले. दुतर्फा अशी त्या मस्जिदीपर्यंत पूर्ण गर्दी. नाथ महाराज काय करणार याची उत्सुकता प्रत्येकाला वाटू लागली. आणि झालं असं की नाथ महाराज पुढे पुढे जाऊ लागले. लोक पाय धरू लागले, म्हणले, महाराज असं करू नका. तुमच्यासारख्या महात्म्याने जर का मुस्लिम धर्माचा स्वीकार केला तर आम्ही कुठे बघायचं? आम्ही कोणाला मानायचं? आम्ही कोणाचं कीर्तन प्रवचन ऐकायचं? कोणाच्या मार्गदर्शनानं आम्ही जगायचं? असा प्रश्न जेव्हा केला तेव्हा नाथ महाराज एक नाही, दोन नाही, ते मात्र शांत चित्तानं पुढं पाऊल टाकत चालू लागले. लोक म्हणू लागले, रडू लागले, पाय धरून थांबवायला लागले, हात धरून ओढायला लागले. स्त्रिया, अबाल, वृद्ध नाथ महाराजांना पुढे जाऊ देत नव्हती, परंतु नाथ महाराज शांत चित्तानं एक 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 पाऊल पुढे टाकत चालले होते. झालं असं, त्या मस्जिदीच्या पायऱ्यापाशी नाथ महाराज येऊन उभे राहिले. लोकांनी आता विचार केला की बस आता संपलं, आता आपला धर्म पैठणमधनं नेस्तनाभूत झाला आणि आता मुस्लिम आक्रमकांचं राज्य आपल्या पैठणवरती असणार आहे, असा विचार, अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली. आणि पाऊल त्या पायरीवरती टाकणार एवढ्यात एक डुकराचं पिल्लू तिथनं चाललं होतं. नाथ महाराजांनी पटकन त्या पिल्लाला आपल्या कडेवरती घेतलं. बरं का, त्या डुकराच्या पिल्लाला कडेवरती घेतलं आणि नाथ महाराज पाऊल टाकू लागले. तिथले जे मुल्ला मौलवी होते, नाथ महाराजांची वाट बघत होते, त्यांनी सांगितलं, ये क्या कर रहे हो नाथ महाराज आप? त्यांनी सांगितलं, कुछ नहीं, ये मेरे सामने आया था, सोचा इसको भी अंदर लेके चलो, असं त्याने सांगितलं. आता काय झालं, मुस्लिमांच्या दृष्टीनं जे डुक्कर असतं, वराह ज्याला आपण म्हणतो, ते डुक्कर अतिशय त्याज्य समजल्या जातं. बरं का, त्यांच्याकडे दोन प्राण्यांना अतिशय तुच्छ समजल्या जातं आणि त्याच्याविषयी अत्यंत क्रोधित बुद्धी या लोकांची असते. एक म्हणजे सरडा. त्या सरड्याला ते कायम मारतात. आपण जर बघितलं, ती मुलं छोटी छोटी असतात ना, सरडा दिसला की त्याला दगडाने ठेचून मारतात. का मारतात त्याचा इतिहास आहे, ते त्यांच्या त्या मोहम्मदांचा मार्ग त्या सरड्यांनी सांगितला. असं म्हणतात, मोहम्मदाचे शत्रू जेव्हा त्यांना धावत मारायला आले तेव्हा तिथे दोन रस्ते होते आणि त्या दोन रस्त्यांपैकी कुठे नेमके ते गेले, अशी कथा मी वाचली बरं का एका पुस्तकात. कुठे गेले असं तिथल्या सरड्याला विचारलं तर त्या सरड्याने मान करून असं दाखवलं की इकडे गेलेत आणि तिकडेच खरं ते गेले आणि त्यांना मारलं असं म्हणतात. म्हणून ह्या सरड्याने सांगितलं म्हणून ते सरड्याला मारतात. बरं का, हा एक इतिहास सांगितला जातो, खरा खोटा माहित नाही. आता काय झालं, दुसरा, डुकराचा त्यांचा प्रचंड द्वेष. डुकराला ते काही येऊ देत नाहीत, ते शिवत नाहीत, बघत नाहीत, नाव सुद्धा तोंडातून उच्चारत नाहीत. अशा पद्धतीनं नाथ महाराज त्या पिलाला घेऊन चालले. नाथ महाराजांना ते म्हटले, इसको आप अंदर नहीं लेके जा सकते, ये हराम है हमारे धर्म में. नाथ महाराजांनी सांगितलं, का? आधी तर मान्य केलं होतं ना,
की विठ्ठल जळी स्थळी भरला, आमचा विठ्ठल जसा चराचरामध्ये आहे तसा तुमचा अल्ला पण चराचरामध्ये आहे ना, असं म्हणताय ना तुम्ही, असं म्हणालात ना आम्हाला. मग मी जर का अल्ला आहे तर हा सुद्धा अल्लाच आहे म्हटले. याला सुद्धा देवाचं स्थान आपण दिलं पाहिजे. मी स्वतः गाढवाला पाणी पाजले दिसला ही नाथ महाराजांनी असं म्हटल्याच्या नंतर त्या लोकांनी सांगितलं, आप नहीं आए तो भी चलेगा हमारे धर्म में, लेकिन आप इसको अंदर नहीं लेके जा सकते. असं जेव्हा नाथ महाराजांनी म्हणलं तेव्हा लोकांचा जीव भांड्यामध्ये पडला. नाथ महाराजांना फक्त याच्यातलं खोखलेपण दाखवून द्यायचं होतं. त्या काळामधले जे सुफी संत म्हणून जे लोकांच्या समोर येत होते, जे सुफी संत म्हणून येत होते, ते लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करत होते. मग धान्य देण्याच्या आधारावरती म्हणा किंवा पैशाच्या आधारावरती म्हणा, तलवारीच्या धाकावरती म्हणा, आपल्याकडे आकृष्ट करत होते. आमचा धर्म किती व्यापक आहे, तो शांतीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतो, अशा पद्धतीची अवाई उठून लोकांना आपल्याकडे आकर्षित करत होते. आणि ते नाथ महाराजांना लोकांना दाखवायचं होतं की ह्या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. जेव्हा प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र कोणीही कृती करत नाही. हे दाखवण्यासाठी नाथ महाराजांनी केलेली ही क्रिया आहे. आता हा जो चरित्र भाग आहे, हा एकनाथ महाराजांच्या 31 अध्यायामधला जो मुख्य चरित्र जे सांगितलं गेलंय, ज्याला मूळ चरित्र आपण म्हणतो, त्या मूळ चरित्रामध्ये आपल्याला हा भाग बघायला मिळत नाही. परंतु नंतरच्या काही महात्म्यांनी याच्यावरती लिखाण केलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती मी आपल्याला हे सांगितलं. पण मूळ परंपरेमध्ये हा इतिहास आपल्याला बघायला सापडत नाही. तर मला सांगायचंय काय की नाथ महाराजांनी प्रत्यक्ष धर्म जर आपण विचारात घेतला तर धर्माचे सुद्धा प्रत्यक्षरित्या संरक्षण केलेलं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात संतांच्या येण्याचं प्रयोजन काय. संतांच्या विभूती कशासाठी येतं. धर्माला गी अवतरती, धर्माच्या साठी संत महात्मे येत असतात. मग धर्माच्या साठी म्हणजे कशासाठी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धर्म रक्षणा धर्मरक्षणाकारणी साधू होतात ती अवतीर्ण. साधू महात्मे जे असतात, संत महात्मे जे असतात, ते धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण होत असतात. वास्तविक संत महात्म्यांचं कार्य काय आहे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठ वासी,
संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग अगराठी भरले उदिष्टाचा भाग वैकुंठवासी आले याची कारणासी बोलिले ते ऋषी सात भगवंताला वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जे बोलून ठेवलेलं आहे, म्हणजे शास्त्रामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, साच भावे वर्ताया, त्याचं वर्तन करण्यासाठी, त्याचं अनुसरण करण्यासाठी आम्हाला यावं लागतं. झाडू संतांचे मार्ग, संतांचे मार्ग झाडण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला यावं लागतं. अशा पद्धतीची भाषा तुकाराम महाराज वापरतात. म्हणजे एकनाथ महाराज ज्या पद्धतीनं बोलतात त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज बोलत असलेले आपल्याला दिसतात. भक्ताचं, देवाचं येणं आणि भक्ताच्या येण्यामध्ये आपण बघितलं फरक आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. देवाचं येणं कसं आहे? तो भक्ताला स्वतःच्या पायापाशी ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. संत महात्म्यांचं जे येणं आहे ते संत महात्मे दुर्जनाचा संहार कधीच करत नाहीत, तर दुर्जनाच्या दुर्जनत्वाचा संहार करण्यासाठी संत महात्मे येत असतात असं आपण पाहू शकतो. धर्माला आता संत येतात, हे संत आहेत कोण याचा विचार करा. कारण आपल्याला जे संत वाटतात ते संत असतीलच असं नाही बरं का. आडनाव एखाद्याचं संत असलं म्हणजे कोणी संत होऊ शकत नाही. एखादा स्वतःच्या नावापुढे संत ही उपाधी लावून घेत असेल तर कोणी संत होत नाही. मग संतांची काही लक्षणं आहे का? संत कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात? थोडक्यात जर आपण विचार केला तर संतांच्याच वाङ्मयामध्ये आपल्याला त्यांची उदाहरणं बघायला सापडतील, त्याची प्रमाणं बघायला सापडतील. तुकाराम महाराजांचं सुप्रसिद्ध असं प्रमाण संतांच्या बाबतीमध्ये, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांना जो आपलंसं करतो तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं तो कोण आहे? संत आहे. आणि त्याच्याच ठिकाणी देव जाणवायचा आहे बरं का. एखाद्याने काही चमत्कार दाखवले म्हणजे काही त्याच्या ठिकाणी देवत्व असतं असं नाही बरं का. चमत्काराला नमस्कार हल्लीचं जग जरी करत असलं तरी संत महात्म्यांनी चमत्कार सुद्धा केलेले आहेत, पण ते समाजाला आकृष्ट करण्यासाठी नाहीत. समाजाला आकृष्ट करण्यासाठी संत महात्म्यांनी कधीही चमत्कार केले नाहीत. त्यांच्या हातून ती क्रिया सहजतेनं परमात्म्यानं करवून घेतली असं चिंतन आपल्याला त्याच्या संबंधानं करता येतं. आपण जर बघितलं, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलविला बरं का. गर्वद्विजांचा हरविला शांतिरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा, चालविली जडभिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. मग त्याच्यामध्ये पाठीवर मांडे भाजणं असेल, रेड्यामुखातून वेद बोलवणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीची ज्याला आपण चमत्कार म्हणू शकतो ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला सापडतात. एकनाथ महाराजांनी दगडी नंदीला चारा खाऊ घातला आपण पाहतो. तुकाराम महाराजांनी नंदीचं दूध काढलं असं आपण चरित्र पाहतो. हे त्या संतांच्याकडून घडलेले चमत्कारच आहेत. पण त्या चमत्कारामुळे आपण त्यांना नमस्कार कधी करत नाही, पण त्यांनी आम्हाला जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान दिलं त्या तत्वज्ञानाच्या मुळे आपण वारकरी संप्रदायिक लोक त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवून आहोत. संत महात्म्याने जे जे काही सांगितलंय ते प्रत्येक वारकऱ्यासाठी शास्त्र आहे आणि तशा पद्धतीनं वागणं हे अपेक्षित आहे. नाथ महाराजांना विचारा, संत कोणाला म्हणतात? ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. काम आणि क्रोध ज्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेला नाही, नाथ महाराजांच्या दृष्टीनं त्याला साधू आणि त्याला संत म्हणायचं. बघा, नाथ महाराजांनी या ठिकाणी काम आणि क्रोधाचा विचार सांगितलेला आहे. झालं असं, एकदा काय झालं, त्या विश्वामित्र राजा हा वसिष्ठांच्याकडे आला. शिकार करण्यासाठी चाललेला होता सैनिकांच्या सह आणि खूप थकला भागलेला. तिथे त्यांना त्या वसिष्ठांचा आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये ते थोड्या आश्रयाला आले. काहीतरी आपल्याला पाणी प्यायला मिळेल, काहीतरी खायला मिळेल, थोडीशी भूक भागेल अशा दृष्टीनं तो विश्वामित्र राजा त्या ठिकाणी आला. आल्यानंतर काय झालं, त्यांच्या पत्नीनं सुंदर असा स्वयंपाक, एवढ्या हजारो त्याच्या सैनिकांच्यासाठी सुग्रास असं जेवण आणि जेवणाचं ताट समोर ठेवलं. त्या विश्वामित्राला आश्चर्य वाटलं. यांची एक झोपडी दिसतीये, यांच्याकडं ना काही एवढी मोठ्या अन्न तयार करण्याची भांडी आहेत, ना कशाची सामग्री आहे,
आणि काहीच नसताना या स्त्रीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या कशा असं विचारल्याच्या नंतर विश्वामित्रानं ते विचारलं. तिने सांगितलं काही नाही. म्हटले महाराज, आमच्याकडे एक कामधेनू गाय आहे. ही गाय आम्हाला सगळं देत असते. या गायीला जे आम्ही सांगतो ते ती गाय आम्हाला पुरवत असते. विश्वामित्राला आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं. नवरा तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी आले आणि त्या वसिष्ठ ऋषींना विश्वामित्र राजाने विचारलं, तुम्ही साधू महात्मे आहात म्हणले, तुम्हाला काय करायचं म्हणले अशी गाय? मी राजा आहे, मला देऊन टाका. लोकांच्या मनात फार काही संकल्पना असतात बरं का. ते पूर्वी मोबाईल आले बरं का. जेव्हा मोबाईल आले तेव्हा लोकांना वाटायचं महाराज लोकांना काय करायचं मोबाईल, असं वाटायचं लोकांना. काय करायचं महाराज लोकांना मोबाईल. आता त्या मोबाईलचं महत्व कळतं की फोनवरून तारीख घेता येते बरं का. आता लोकांना कळतं. म्हणजे काय की लोकांना उगाच असं वाटत असतं महाराजांना हे नसायला पाहिजे, ते नसायला. त्यांनी सांगितलं तुम्ही साधे महात्मा दिसता, तुम्हाला काय करायची ही कामधेनू, त्यापेक्षा मी राजा आहे, मला ह्या कामधेनूचा वापर होईल म्हटले. सैनिक असतात रोज तिला मागायचं, मी घेईल. त्यांनी सांगितलं याच्यावर माझा मालकी हक्क नाहीये, ही कामधेनू माझी नाही, मी इंद्राकडून काही काळासाठी ती आणलेली आहे. इंद्राकडून आणली आहे. त्यांनी सांगितलं मला काय माहित नाही. सैनिकांना सांगितलं घ्या त्या गाईला आपल्याबरोबर. आणि त्या गाईला, त्या कामधेनूला सैनिक ओढण्याचा प्रयत्न करू लागले. विश्वामित्र राजाच्या अंतःकरणात त्या कामधेनूच्या विषयी लोभ निर्माण झाला की ही आपल्याकडे असावी. सैनिकांना सांगितलं ओढा, पण ती कामधेनू चिडली आणि तिच्या उच्छ्वासापासून हजारो सैनिक तयार झाले आणि त्यांनी विश्वामित्र राजासह त्या सैनिकांना पिटाळून लावलं. आता काय झालं, त्या विश्वामित्राच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की आपल्या अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झाला आणि म्हणून आपल्याला ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांनी सांगितलं हा लोभ गेला पाहिजे. तपश्चर्याला बसला. वसिष्ठ ऋषी एवढे मोठ्या अधिकाराप्रत गेले आणि मला तेवढा अधिकार प्राप्त नाही का, कारण त्यांच्या जीवनामध्ये आसक्ती नाही, असा विचार त्यांनी सांगितला. तपश्चर्याला बसला. वर्णन असं आहे, 20,000 वर्ष तपश्चर्या लोभ जाण्यासाठी विश्वामित्र राजानं केली. किती? 20,000 वर्ष. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? 20,000 वर्ष कसं? माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षांचं होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं 1000 वर्षांचं आयुष्य, 10,000 वर्षांचं आयुष्य. द्वापर युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं 1,000 वर्षांचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं 100 वर्षांचं आयुष्य. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त आज आहे, पण त्या काळात 1,00,000 वर्ष माणूस जगायचा. तर मग काय, मग झालं असं की तो लोभ जाण्यासाठी तपश्चर्येला बसले. लोभ केला. 20,000 वर्षांच्या तपश्चर्येमध्ये लोभ गेला. पण इंद्राला असं वाटलं माझी गादी प्राप्त करतोय का, याला काहीतरी आपण सांगितलं पाहिजे, याला धडा शिकवला पाहिजे. एका अप्सरेला पाठवलं. अप्सरेला पाठवलं. ध्यानभंग झालं त्या विश्वामित्र राजाचं आणि त्याने असं ठरवलं होतं की ब्रह्मर्षी पदवी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. पण ब्रह्मर्षी पदवी प्राप्त होण्यासाठी आधी ब्राह्मण झालं पाहिजे. मग तपश्चर्या करावी लागेल. मग काय, तपश्चर्येला बसला. पण एक अप्सरा पाठवली आणि त्या अप्सरेच्या नादाला विश्वामित्र ऋषी लागले आणि त्याच्यापासून एक मुलगी त्यांना झाली बरं का दोघांना. मग काय झालं, ती मग त्यांना पुन्हा विचार आला, अरे 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 आपल्याकडनं चुकलं, आपला लोभ गेला खरा पण आपला काम गेला नाही. त्याच्यासाठी पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली. 20 आणि 20 40,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्र राजानं केली. आता काय झालं, पुन्हा एकदा इंद्रानं एक अप्सरा पाठवली. त्याला असं वाटलं हा माझा आसन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा अप्सरा पाठवली. आता काय झालं, जेव्हा त्या विश्वामित्र राजाचा ध्यानभंग झालं तेव्हा मात्र ते क्रोधित झाले, इंद्रावरती क्रोधित झाले आणि त्या अप्सरेला सांगितलं तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, नाहीतर तुला फक्त शापानं जाळून टाकील उभं. असं म्हणल्यानंतर ती अप्सरा निघून गेली. पुन्हा विश्वामित्र विचार करू लागले, आपला लोभ गेला, आपला काम गेला, पण आपला क्रोध गेला नव्हता. आणि परमार्थ मार्गावरती उच्चतम अवस्थेला जर का आपल्याला पोचायचं असेल तर ह्या तीनही गोष्टी त्यागल्या पाहिजेत. भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं बरं का, भगवंतानं सांगितलंय की काम क्रोध तथा लोभस तस्मादेत त्रयं त्यजेत त्रिविधं नरकस्य द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस तस्मादेत त्रयं त्यजेत, असं भगवंतानं सांगितलंय. माणसाला नरकामध्ये घालण्यासाठी हे 3 विकार कारणीभूत असतात, काम, क्रोध
आणि लोभ. मग शहाण्या माणसानं, बरं का, भगवंताची भाषा काय, शहाण्या माणसानं याचा त्याग केला पाहिजे. तुकाराम महाराजांचा जर आपण विचार केला, त्यांच्या वाङ्मयाचा विचार केला, तर तुकाराम महाराजांनी या तीनही लोभांच्या बाबतीमध्ये सांगून ठेवलंय. काम क्रोध लोभ निमाले ठाई, क्रोध लोभ निमाले ठाईची. संत महात्म्यांचा अधिकार काय. विश्वामित्र सारख्या राजाला जेव्हा 60,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्याला ऋषी म्हणून मान्यता मिळाली. तेव्हा तो विश्वामित्र राजा, विश्वामित्र ऋषी या उपाधीला, या वक्तव्याला, या बोलण्याला पात्र झाला, या नावाला प्राप्त झाला. तुकाराम महाराज सांगतायत, या सगळ्या विकारांचा त्याग करण्यासाठी आम्हाला तपश्चर्या करण्याची गरजच नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. जागच्या जागी फक्त त्यांना सांगितलं, त्यांना आदेश दिला. पूर्वीच्या काळामध्ये सर्कस असायची आणि त्या सर्कशीमध्ये वाघ सिंह असायचे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल, आम्ही पण बघितलेलं आहे. एक रिंगमास्टर त्यांच्यामध्ये जायचा. वाघ आणि सिंह आहेत. वाघ आणि सिंह असताना एक रिंगमास्टर त्या ठिकाणी असायचा आणि त्याच्या हातात एक छडी असायची. वाघ सिंह हे जंगलाचे राजे आणि प्रधान समजले जातात. पण पिंजऱ्यामध्ये आल्यानंतर तो रिंगमास्टरांनी हात काडी खाली केली, वाघ सिंह आहेत पण ते खाली चुपचाप खाली बसणार. त्यानं हात वर केला की ते उठून उभा राहतात, त्याने फिरवली की ते पळणार. तशाच पद्धतीनं हे विकार संत महात्म्यांच्यासाठी आहेत. संत महात्म्याने ठरवलं तर त्या जागच्या जागी बसवण्याची ताकद संत महात्म्यांच्याकडे. ते त्या पद्धतीनं बघितलं तर एक प्रकारे रिंगमास्टर आहेत. अशा पद्धतीचे जे संत आहेत, त्या याला संत म्हणायचं. काम आणि क्रोधाधिक विकार ज्यांच्या, काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार या सगळ्या विकारांपासून ज्यांचं जीवन दूर आहे आणि ज्यानं जीवनामध्ये शांतीचा अनुभव घेतलाय, त्याला संत म्हणायचं. मग संतांचे अनेक प्रमाण पुन्हा आपल्याला बघता येतील. संत कोणाला म्हणायचं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निरोबर आपल्याला सांगतात. ज्याचं परम प्राप्तव्य अंतिम साध्य हे भगवान श्री विठ्ठल आहे, त्यांना संत म्हणायचं असं आपल्याला निरोबाराय सांगतात. अजून प्रमाण आपल्याला बघता येतील. आपल्याला मुक्ताबाई सांगतात. मुक्ताबाई आपल्याला संतांची लक्षणं सांगतात. संत कोणाला म्हणायचं हेही सांगतात आणि कोणाला म्हणायचं नाही हेही सांगतात. भोंदूंचंही वर्णन करतात. मुक्ताबाई आपल्याला सांगतात, वरी भगवा झाला ना मी, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. नुसतं वरवर भगवा धारण करायचं आणि अंतःकरणामध्ये जर का विकार असतील तर त्याला साधू म्हणण्यामध्ये अर्थ नसतो. संतत्व प्राप्त करण्यासाठी चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. ब्रह्मपदावरती स्थिर होण्याच्यासाठी आधी लोखंडाचे चणे खावे लागतात. आपण जगामध्ये जे माणसं उच्च पदाला पोचलेले आहेत, बरं का, सर्व क्षेत्रामध्ये जी माणसं उच्च पदाला पोचलेली आहेत, त्या माणसांकडे जर आपण बघितलं, त्यांचं चरित्र जर आपण बघितलं, तर आपल्याला असं बघता येईल की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड कष्ट आणि हाल अपेष्टा सहन केलेले आहेत आणि तेव्हा कुठं आता त्यांना मोठेपण आपल्याला बघायला सापडतंय. हे काय आहे, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आधी लोखंडाचे चणे खावे लागतात, चावावे लागतात, त्याला पचवावं लागतं. त्रास जीवनातला पचवावा लागतो, त्याच्याशिवाय मोठेपण येत नाही. जोपर्यंत टाकीचे घाव त्या दगडाला पडत नाही, तोपर्यंत ज्या पद्धतीनं त्याला देवत्व प्राप्त होत नाही, त्या पद्धतीनं माणसाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर खूप कष्ट करावे लागतात. आपण जर पूर्वीच्या काळातली कीर्तनकार मंडळी बघितली, किती हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. आज आपल्याकडे सगळ्या सोयी आहेत, आज आपल्याकडे गाड्या आहेत, बरं का. पूर्वीच्या काळामध्ये अगदी बैलगाडीनं वेळ प्रसंगी चालत चालत कीर्तन करणारी ही मंडळी, पण त्यांनी गावोगाव वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला, हे आपण पाहतो.
आज उगाच त्यांचं नाव आपण घेत नाही, त्यांनी आधी खूप मोठे कष्ट केलेले आहेत. अशा पद्धतीनं जी काही क्रिया ज्यांच्याकडनं घडतीये, समाज उपयोगी ज्यांच्याकडनं क्रिया घडतीये, त्याला आपण संत म्हणतो. मग अशा पद्धतीचे जे संत आहेत, नाथ महाराज सांगतात, संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्मरक्षणाकारणे साधू होता ती अवतीर्णे, जगा लावावे सत्पथी हेची साधूची पैकृती. जगाला सन्मार्गाला लावणं, बरं का, पथभ्रष्ट झालेल्या माणसाला सन्मार्गाला लावणं हे संतांचं कार्य असतं. नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये सगळी माणसं यायची, सगळी भरपूर माणसं यायची. आणि झालं असं, एक दुकानदार मात्र येत नव्हता. नाथ महाराजांनी विचार केला, सगळेजण येतात आणि हा एकटाच का येत नाही. गरज नसताना बरं का नाथ महाराज त्याच्याकडे गेले. काय गरज नाथ महाराजांना, त्यांनी परमार्थ करावा याच्यासाठी नाथ महाराजांनी त्याच्या घरी जायची गरज काय. घरी गेले, विचारलं, बाबा सगळे जण येतात माझ्या कीर्तनाला, प्रवचनाला, तू काय येत नाहीस. तेव्हा त्यांनी सांगितलं, काय म्हणले महाराज, वेळ नाही हो, वेळ नाही. बरं का, पूर्वीच्या, आज एखाद्याने म्हणलं वेळ नाही ते आपण समजू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये काय कारण असेल वेळ नसायचं कीर्तन प्रवचनाला, या वेळ नाही म्हटले महाराज. नाथ महाराजांनी सांगितलं, वेळ नाही, बघा ना थोडासा वेळ काढा, परी मोठे काही निमिषभरी देतो जाय, थोडासा वेळ तरी काहीतरी काढा तुम्ही परमार्थासाठी. वेळच नाही म्हटले. नाथ महाराजांनी सांगितलं, तुमचा काय नित्य नियम आहे मला सांगा, काय करता तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत, मला जरा सांगा तुमचा दिनक्रम काय. त्यानं सांगितलं, म्हटलं महाराज बघा, सकाळी उठतो, प्रातर्विधी करतो, प्रातर्विधी झाल्यानंतर स्नान करतो, अंग पुसतो, कपडे घालतो, दुकानात जातो, डबा घेऊन दुकानामध्ये जातो, तिथे गेल्यानंतर दुपारी जेवण करतो, दिवसभर सगळे ग्राहक असतात, संध्याकाळी दुकान वाढवतो, घरी येतो, हिशोब करतो, जेवण करतो, झोपतो आणि पुन्हा सकाळी उठतो. सांगा म्हटले परमार्थाला वेळ कुठे आहे. नाथ महाराज म्हटले, बरोबर, काहीतरी तर वेळ काढा, काहीतरी तर वेळ द्या ना तुम्ही परमार्थाला. नाथ महाराजांना सांगितलं, कुठे वेळ आता तुम्ही मला सांगा म्हटले. बरं म्हटलं, तुम्ही येऊ नका, पण तुम्हाला जर काही सांगितलं तर तुम्ही वेळ देऊ शकाल का. जागच्या जागी, दुकानात बिलकुल शक्य नाही, हे बिलकुल शक्य नाही, ते होऊ शकत नाही, अशा अटी त्यांनी सगळ्या सांगितल्या. नाथ महाराजांनी सांगितलं, थोडासा वेळ मला द्या. अंगावरती आंघोळीला पाणी पडल्यापासून अंग पुसेपर्यंतचा वेळ मला तेवढा द्या म्हटले. बस एवढंच. काय करणार तुम्ही, किती वाजता आंघोळ करता मला सांगा. त्यांनी सांगितलं, ह्या वेळेमध्ये मी रोज आंघोळ करत असतो. नाथ महाराजांनी त्याच्याकडे रोज जायला सुरुवात केली. रोज त्याच्या घरी नाथ महाराजांनी जायला सुरुवात केली. काय सांगायचं, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, बस त्याला सांगितलं. हे बघ मी म्हणतो ना, ते अंगावर पाणी संपेपर्यंत, अंग पुसेपर्यंत हेच म्हणत राहायचं म्हटले. ओम विश्वम विष्णुरो षटकारो, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, ओम विश्वम विष्णुरो षटकारो. दुसऱ्या दिवशी नाथ महाराज गेले. भूत भव्य भवत प्रभू, कालचं म्हणायचं आणि त्याच्या पुढे आजचं म्हणायचं. ओम विश्वम विष्णुरो षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, भूत भव्य भवत प्रभू. तिसऱ्या दिवशी भूतकृत भूत भूत भावो, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, भूतकृत भूत भूत भावो, ओम विश्वम विष्णुरो षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, भूतकृत भूत भूत भावो. बस चौथ्यात भूतात्मा भूत भावना. असं करता 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 संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम नाथ महाराजांनी त्या दुकानदाराकडून, त्या सावकाराकडून पाठ करून घेतलं. मला सांगा, नाथ महाराजांना तिथे जायची गरज काय. अरे भकाचे साथी, पंडित आहे, व्युत्पन्न पंडित आहे, हातामध्ये जर का तो पाटी पेन्सिल घेऊन बसला तर लोक त्याला हसतील. पण अर्भकाचेसाठी, पोटच्या लेकरासाठी पंते हाती धरली पाटी.
एकनाथ महाराजांना गरज काय त्या सावकाराकडे जाण्याची आणि कीर्तन तू काहीतरी परमार्थ कर म्हणण्याची. येतो कळवळा म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा. नाथ महाराजांनी विचार केला याला उपदेशाची गरज आहे, म्हणून नाथ महाराज रोज त्याच्याकडे जाऊ लागले. तैसे संत जनी क्रिया करून दाविती अंगी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. तशा पद्धतीनं जगामध्ये संत महात्मे हे क्रिया करून माणसाला उपदेशित करत असतात. झालं असं की त्या माणसाला आता सवय लागली. पूर्ण विष्णू सहस्त्रनाम पाठ केल्याच्या नंतर त्याला सवय लागली आणि आता विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं असतं याचा त्याला विसर पडला. इतकं अंगावर पाणी पडलं की त्याच्या तोंडातनं विष्णू सहस्त्रनाम निघायचं. अंगावर पाणी पडलं. विष्णू षटकारो भूत भव्य भूत प्रभू भूत भूत भूतभाव भूतात्मा भूतभावना हे सुरू व्हायचं. अंग पुसेपर्यंतच त्याचं पूर्ण विष्णू सहस्त्रनाम होत असायचं. पडिले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियाला वळण त्याच्या पडलं. तो काही वर्षानंतर काही दिवसानंतर मेला. मेल्यानंतर त्याला जेव्हा चौक स्नान घालण्यासाठी बाहेर आणलं तेव्हा त्या मेलेल्या प्रेताच्या मुखातून अंगावर पाणी पडताच विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात झाली. त्या माणसावर झालेली संतांची अर्थात नाथ महाराजांची कृपा आहे. मला काय सांगायचं आहे की नाथ महाराजांसारखे संत हे आपल्या क्रियेतून लोकांना उद्बोधित करीत असतात. नाथ महाराज म्हणतात जगाला पैकृती एका जनार्दनी साधू हृदय वसे ब्रह्मानंदो. अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये, अशा संतांच्या साधूच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मानंद ठासून भरलेला असतो. म्हणून अशा महात्म्यांचं येणं हे जगासाठी उपकारक असतं. विठोबा मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.